सीपीआरमधील प्रशासकीय कामकाजातील अडचणी दूर करण्यासाठी रिक्त पदं भरली पाहिजेत. शिवाय आवश्यक निधी, नवी यंत्रसामुग्री याबाबतचे प्रस्ताव तातडीनं द्यावेत. या प्रश्नांवर विधानसभेत लक्षवेधी मांडून योग्य तोडगा काढला जाईल अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. सीपीआरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान सीपीआरमधील कचऱ्याचा दररोज विना मोबदला उठाव व्हावा अशी सूचना आमदार क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना केली. सीपीआरच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक घेतली. सीपीआरमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. परिणामी दैनंदिन कामकाजावर परिणाम झालाय. रिक्त पदं भरावीत अशी मागणी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी केली. त्यावर आमदार क्षीरसागर यांनी रिक्त पदं भरण्यासह आवश्यक भरीव निधी, नवी यंत्रसामुग्री याबद्दलचे प्रस्ताव ताबडतोब द्या. त्यावर विधानसभेत लक्षवेधी मांडून कायमस्वरूपी तोडगा काढू असं सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत रुग्णसेवेत हलगर्जीपणा होऊ नये. सीपीआरच्या आवारातील बंद पडलेला एसटीडी बूथ सुरू करावा. शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं वेळेवर निर्गत करावीत अशी सूचना आमदार क्षीरसागर यांनी केली. अपघात विभागाचं कामकाज गतिमान होण्यासाठी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. ऑक्सिजन प्लांट पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवावा. सीपीआरमधील इमारतींचं नूतनीकरण आणि रस्त्यांची कामं दर्जेदार व्हावीत असंही क्षीरसागर यांनी बजावलं. दरम्यान मित्रा संस्थेच्या वतीनं पोर्टेबल एमआरआय सारखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री राज्यभरातील शासकीय रुग्णालयांना देऊ अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. सध्या सीपीआरमधील कचरा उठावासाठी महापालिकेकडून बिल आकारलं जातं. एखाद्या वेळी पैसे दिले नाहीत तर कचरा उठाव केला जात नाही असं अधिष्ठातांनी सांगितलं. त्यावर क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना फोन करून सीपीआरमधील कचऱ्याचा उठाव मोफत करावा, सीपीआरला व्यावसायिक दरानं पाणीपट्टी आकारू नये असंही सांगितलं. त्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी सीपीआरमधील कामकाजाची पाहणी केली. बैठकीला नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने, डॉक्टर अजित लोकरे, डॉक्टर गिरीश कांबळे, डॉक्टर अनिता सैबन्नावर, डॉक्टर उल्हास मिसाळ यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.